ज्या घराच्या छतानं माणसाला आयुष्यभर ऊन वारा आणि पावसापासून वाचवलं, त्याच घराच्या छतावर जर एका कुटुंबाला आपल्याच माणसाचा मृतदेह घेऊन डोळ्यात अश्रू आणि मनात मृत्यूची भीती बाळगत तब्बल 4 तास बसावा लागलाय. पालघर जिल्ह्यातील केवळे रोड येथील देवीपाडा गावात घडलेले हे एक अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. एका बाजूला घरात शिरलेलं छातीभर पुराचं पाणी, दुसरीकडे कुटुंबातील एका माऊलीचा समोर पडलेला मृतदेह आणि जीव वाचवण्यासाठी पत्रे तोडून उघड्या आकाशाखाली बसलेलं हतबल कुटुंब. निसर्गाचे हे अक्राळ विक्राळ रूप आणि आधुनिक व्यवस्थेतील हतबलतेचा हा सर्वात भयानक चेहरा नेमका कसा समोर आलाय? त्या दिवशी देवीपाडा गावात नेमकं असं काय घडलंय आणि एका कुटुंबावर आपल्या आईचा मृतदेह घेऊन छतावर बसण्याची वेळ का आली आहे, पाहणार आहोत आपण या व्हिडिओमधून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहताय LS मराठी. पालघर जिल्हा हा तसा निसर्गरम्य, पण पावसाळ्यात हाच जिल्हा अनेकदा पाण्याच्या वेड्यात अडकतो. केवळे रोड स्टेशनला लागून असलेल्या देवीपाडा गावावर निसर्गाचा कोप झाला होता. आकाशानं जणू काही पृथ्वीवर कोसळण्याचा वेडाच उचलला होता. याच गावातील लिलगा कुटुंबाच्या घरात दुःखाचं वादळ घुंगावत होतं. घरातील 55 वर्षीय माऊली अनुसया मनोहर लिलका या काही दिवसांपासून आजारी होत्या. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची, पण तरीही मुलांनी आणि नातेवाईकांनी पै जोडून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. संपूर्ण कुटुंबाला आशा होती की त्यांची आई बरी होऊन पुन्हा घरी येईल, पुन्हा त्या घराला घरपण येईल. पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. डॉक्टरांचे सर्व प्रयत्न, औषधोपचार अखेर अपुरे पडले आणि रुग्णालयाच्या त्या शांत खोलीत अनुसयाने आपला अखेरचा श्वास घेतला. एका बाजूला जन्माची शिदोरी देणारी, बोट धरून चालवायला शिकवणारी आई कायमची सोडून गेल्याचं दुःख, आणि दुसरीकडे रुग्णालयाच्या बाहेर कोसळणारा पाऊस. लिलका कुटुंब या दुहेरी संकटाच्या कचाट्यात पूर्णपणे अडकलं होतं. आईचा मृतदेह आता गावी न्यायचा होता, तिच्यावर अंत्यसंस्कार करायचे होते, पण निसर्गानं गावाकडे जाणाऱ्या सर्व वाटा आधीच रोखून धरल्या होत्या. तारीख उजाडली 6 जुलै, सकाळची वेळ होती. अनुसया लिलका यांचा मृतदेह घेऊन एक रुग्णवाहिका केळवे रोडच्या दिशेने निघाली. गाडीच्या काचांवर पावसाचे थेंब प्रचंड वेगानं आदळत होते. रुग्णवाहिका वेगानं गावाच्या दिशेने धावत होती. पण देवीपाडा गावच्या वेशीवर येताच निसर्गानं त्यांच्यासमोर पहिला मोठा अडथळा निर्माण केला. गावाकडे जाणारा आणि गावाला मुख्य रस्त्याशी जोडणारा एकमेव रेल्वे अंडरपास आता पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान आणि भयंकर होता की रुग्णवाहिका पुढे नेणं म्हणजे थेट मृत्यूच्या वाटेवर गाडी घालण्यासारखं होतं. चालकानं गाडी थांबवली आणि हात टेकले. समोर छातीभर पाणी साचलेलं होतं. पाण्याच्या लाटा उसळत होत्या. गाव अगदी हाकेच्या अंतरावर डोळ्यांसमोर दिसत होतं. पण त्या गावच्या आणि कुटुंबाच्या मध्ये पाण्याचं अक्राळ विक्राळ रूप उभं होतं. कुटुंबानं धीर सोडला नाही. आपल्या आईचा मृतदेह तिथंच रस्त्यावर सोडून देणं कोणत्याही मुलाला शक्य नव्हतं. गावातील काही तरुण आणि नातेवाईक पुढे आले. त्यांनी रुग्णवाहिकेतून तो मृतदेह बाहेर काढला आणि आपल्या खांद्यावर घेतला. पाऊस अंगावर कोसळत होता. पाय जमिनीवरून घसरत होते. समोर छातीभर पाणी उसळ्या मारत होतं. पाण्याचा प्रवाह मागे ढकलत होता. एक पाऊल टाकत, एकमेकांचे हात घट्ट पकडत त्या तरुणांनी पाण्याच्या प्रचंड प्रवाहाशी झुंज देण्यास सुरुवात केली. प्रत्येक सेकंदाला पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून जाण्याचा धोका होता. मृत्यूशी 2 हात करत त्या पुरातून वाट काढत त्यांनी अखेर कसाबसा तो मृतदेह गावाच्या वेशीतून घराच्या अंगणात आणला. त्यांना वाटलं होतं की आता घरात आल्यावर संकट टळेल, पण खरी शोकांतिका तर पुढे वाढून ठेवलेली होती. मृतदेह घरात आणून काहीच वेळ झाला, नातेवाईक अंत्यसंस्काराची तयारी करण्याचा विचारच करत होते, तोच निसर्गानं आपलं रौद्ररूप दाखवायला सुरुवात केली. पावसाचा जोर अजूनच वाढला. आजूबाजूचे सर्व नद्या नाले ओसंडून वाहू लागले. देवीपाडा गाव सखल भागात येत असल्यामुळे पाणी गावच्या दिशेने झेपावलं आणि काही सेकंदातच पुराचं पाणी लिलका यांच्या घरात शिरलं. घरातील भांडीकुंडी, कपडे, अन्नधान्य डोळ्या देखत पाण्यात तरंगू लागलं. बघता बघता पाणी वाढू लागलं. पायावरून गुडघ्यापर्यंत आलं. बघता बघता पाणी कमरेपर्यंत पोहोचलं. परिस्थिती भयानक झाली होती. घरात आईचा मृतदेह ठेवला होता. घरातील माणसं आईच्या जाण्यानं रडत होती आणि त्याच वेळी घराच्या आत पाण्याचे लोंढे वेगानं वाढत होते. पाण्याचा प्रवाह इतका वाढला की घरात ठेवलेला आईचा मृतदेह पाण्यात वाहून जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. घरात लहान मुलं होती, महिला होत्या, वृद्ध लोक होते. संपूर्ण घराला आणि गावाला पुराच्या पाण्यानं वेढलं होतं. घराबाहेर पडलो तर पाण्यात वाहून जाण्याची भीती होती आणि घरात राहणं म्हणजे पाण्याच्या पातळीत बुडून जाण्याची भीती होती. पाण्याचा वेढा क्षणाक्षणाला आवळत चालला होता. मुलं भीतीनं रडत होती, ओरडत होती, किंचाळत होती. काय करावं सुचना. इकडं आड तिकडं वीर अशी परिस्थिती झाली होती. काय करावं, कुठं जावं, रडावं की मरावं काही सुचत नव्हतं. बाहेर पाणी, आत घरात पाणी. एकमेव पर्याय उरला घरावर जाण्याचा. झालं ठरलं. डोक्यावर होते सिमेंटचे जुने पत्रे. आता वेळ घालवला तर पुरात वाहून जाऊ. वेळ न गमावता कुटुंबातील एक तरुण किचनच्या ओट्यावर चढला आणि घरावर असणारे पत्रे, सिमेंटचे पत्रे फोडायला सुरुवात केली. हातानं, दगडानं आणि मिळेल त्या वस्तूनं जोरजोरात फोडण्यास सुरुवात केली. सिमेंटचे तुकडे अंगावर पडत होते, पण हात रक्ताळत होते. पण स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव वाचवण्याची धडपड त्याहून कितीतरी मोठी होती. अखेर छताला एक मोठं भगदाड पडलं. आता सर्वात मोठा प्रश्न होता की आईचा मृतदेह त्या भगदाडातून छतावर कसा चढवायचा. बघता बघता खाली घराच्या आत पाणी छातीपर्यंत आलं होतं.
2 ते 3 जणांनी खाली पाण्यात उभं राहून आपल्या अंगातील सर्व शक्ती पणाला लावून त्या मृतदेहाला वर ढकललं. वर छतावर चढलेल्या तरुणांनी वरून तो मृतदेह ओढून घेतला. मृतदेह वर चढवल्यानंतर घरातील लहान मुलं, महिला आणि वृद्ध सदस्यांना एक एक करून त्या भगदडातून घरच्या वरच्या पत्र्यांवर ओढून घेण्यात आलं. संपूर्ण लिलका कुटुंब आता घराच्या छतावर उघड्या आकाशाखाली एकत्र आलं होतं. वरून कोसळणारा मुसळधार पाऊस, अंगाला सुया टोचाव्यात तसा बोचणारा थंड वारा, खाली घराला पडलेला पुराचा वेढा आणि समोर घरातल्याच सर्वात प्रिय व्यक्तीचा म्हणजे आईचा मृतदेह. अशा अत्यंत विदारक परिस्थितीत त्या कुटुंबानं तब्बल 4 तास त्या छतावर घालवले. एका बाजूला आपल्या माणसाचा जीव गेल्याचं दुःख आणि दुसरीकडे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी निसर्गाशी चाललेली धडपड. असा काळीच पिळवटून टाकणारा मुक्काम त्यांनी या पत्र्यांवर केलाय. मृतदेह पावसाच्या पाण्यात भिजून खराब होऊ नये म्हणून एका प्लास्टिकच्या कागदाचा आधार घेत त्यांनी तो झाकून ठेवला होता आणि स्वतःच पावसात भिजत ते कुटुंब त्या मृतदेहाच्या शेजारी बसून राहिले होते. त्या 4 तासांचा 1 सेकंद त्या कुटुंबासाठी इतका एका युगासारखा मोठा होता. प्रत्येक क्षणाला भीती होती की पाऊस आणखी वाढला किंवा घराची भिंत कोसळली तर काय होणार. तब्बल 4 तासांनंतर निसर्गाचा हा भयानक कोप थोडा शांत झाला. पावसाचा जोर ओसरला आणि पुराचं पाणी हळूहळू खाली उतरू लागलं. पाण्याचा वेग कमी झाल्यावर आजूबाजूचे ग्रामस्थ आणि शेजारी मदतीसाठी धावून आले. सावधगिरीने पहिल्यांदा मृतदेह आणि त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांना छतावरून खाली उतरवण्यात आलं. दुःखाचा डोंगर कोसळलेल्या आणि भीतीने थरथर कापणाऱ्या त्या कुटुंबाला गावातील लोकांनी धीर दिला. पण संकट इथेच संपलं नाही. गावात पूर आल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी सुकी लाकडं मिळणंही कठीण झालं. स्मशानभूमीतही पाणी साचलं होतं. पण अशा वेळी संपूर्ण गाव एकत्र आलं. सर्वांनी मिळून घरातून आडोशाची सुकी लाकडं गोळा केली, कशीबशी व्यवस्था केली आणि शेवटी देवीपाडा स्मशानभूमीत अनुसया मनोहर लिलका यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अंतिम निरोप देण्यात आला. संपूर्ण घटनेचा व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. पण या घटनेनं अनेक गंभीर प्रश्न आपल्या व्यवस्थेसमोर उपस्थित केलेत. आज आपण 21व्या शतकात जगतोय. डिजिटल इंडियाच्या बाता मारतोय. बुलेट ट्रेनच्या घोषणा करतोय. पण मुंबईपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या पालघरच्या एका गावात एका कुटुंबाला आपल्या आईचा मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी छताचे पत्रे तोडून वर बसावं लागतंय. हे कोणत्या विकासाचं लक्षण आहे. दरवर्षी पावसाळ्यात पालघरच्या केळवे रोड आणि देवीपाडा भागात हीच पूर परिस्थिती का निर्माण होते. रेल्वे अंडरपासमध्ये साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रशासनानं गेल्या अनेक वर्षात कायमस्वरूपी उपाययोजना का केल्या नाहीयेत. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन केवळ दुर्घटना घडल्यावरच जागा होणार आहे का. जर त्या 4 तासात घराची भिंत कोसळली असती किंवा घरातील लहान मुलं पाण्यात वाहून गेली असती तर त्याला जबाबदार कोण राहिलं असतं. पायाभूत सुविधांच्या अभावामुळे एका सामान्य कुटुंबाला ज्या नरक यातना भोगाव्या लागल्यात त्या पुन्हा कोणाच्या वाट्याला येऊ नयेत हीच या घटनेतून शिकवण घेण्याची गरज आहे. या वेदनादायी घटनेबद्दल आणि आपल्या व्यवस्थेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.